देखो आज इस देश में क्या हो रहा है सबको मालूम है, इसलिए आज हमारा लीडर राहुल गांधी ने भारत जोड़ो यात्रा कर रहे हैं। अगली बार जो इलेक्शन आने वाला है उसमें DK मोहन सर को अगर कांग्रेस से उनको सीट दिए तो जीतने का 100% चांसेस है। DK मोहन सर के नाज़रीन, सदाए हिंद उर्दू में आपका खैर मकदम है। मैं हूँ इम्तियाज़ुल्लाह खान काशवी। KR पुरम कॉमरेड कॉलेज के चेयरमैन जो हल्के में कांग्रेस लीडर हैं DK मोहन बाबू ने आज यहाँ अपने मकान पर बाइक रैली करते हुए आए कांग्रेस कारकुनों से बात करते हुए कहा कि KR पुरम असम्बली हल्का में 30,000 से ज़्यादा वोटर फहरिस्त से नाम निकाले गए हैं। इनमें मुस्लिम वोटर्स के नाम शामिल हैं, साथ में SC ST और क्रिश्चियंस के नाम भी निकाले गए हैं। DK मोहन बाबू ने कहा कि 10,000 मुस्लिम वोट निकाले गए हैं। इस बात का इजहार करते हुए इन्होंने कहा कि इस मुताल्लिक़ लोगों में बेदारी पैदा करना ज़रूरी है। इन्होंने तमाम से गुजारिश की है और वोटर फहरिस्त में अपना नाम मुकम्मल तौर पर जांच ले तो बहुत बेहतर होगा। ये बात इन्होंने आज अपने ख्यालात का इजहार करते हुए कहा। KR विजनापुरा से बाइक रैली एहतजाज करते हुए कांग्रेस लीडर मुख्तार खान की निगरानी में आए हुए नौजवान जिनमें फैरोज और मोहम्मद मुश्ताक ने कहा कि वोटर फहरिस्त से निकाले गए नाम को जमा करने की मुहिम चलाई जाएगी। इसके लिए दफ्तर का एहतमाम किया जाएगा। विजनापुरा मुख्तार ने सुबह अव्वल वक्त में कांग्रेस झंडों को 2 व्हीलर गाड़ियों में लगाकर विजनापुरा FCI गोल्डन से बाइक सवार एहतजाज करते हुए DK मोहन बाबू के घर पहुंचे। इस मौके पर DK मोहन बाबू ने कहा कि KR असम्बली हल्का से कांग्रेस तले इंतखाबात लड़ने के लिए मैं तैयार हूँ। ಈಗೇನಾಗಿದೆ ಅಂತಂದರೆ 35,000 ವೋಟ್ ಬಂದಿದೆ ವೋಟಿಂಗ್ ಲಿಸ್ಟಲ್ಲಿ ನಾವು ಚೆಕ್ ಮಾಡಿಸಿದ್ದೀವಿ। 35,000 ವೋಟಿಗೆ ಇಳಿದಿದೆ। 10,000 ವೋಟು ಮುಸಲ್ಮಾನ್ ವೋಟ್ರನ್ನ ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ತೆಗೆದುಹಾಕಿದ್ದಾರೆ। ತಾವೆಲ್ಲರೂ ಮುಸ್ಲಿಂ ಯುವಕರು ವಿದ್ಯಾವಂತ ಯುವಕರು ಹೋಗಿದೆ ಫಸ್ಟ್ ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ತೆಗೆದುಹಾಕಿದ್ದಾರೆ ಇನ್ನೂ ನಾವು ಇನ್ನೂ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಬರೀ 7,000 ವೋಟ್ ಇದೆ ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿ। ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲೇ 4 ಬರೀ 7,000 ವೋಟ್ ಇದೆ ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿ। 12,000 ವೋಟ್ ಇರಬೇಕು ಮುಸ್ಲಿಮ್ಸು, ಹೋಗಿ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಚೆಕ್ ಮಾಡಿರಿ। ಫಸ್ಟ್ ನಮ್ಮ ವೋಟು ಇದೆಯಾ ಇಲ್ಲೋ ಪಕ್ಕ ಸೇರಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನೀವು ಮಾಡಬೇಕು। ಇಡೀ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅವರು 39,000 ವೋಟನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಿದ್ದಾರೆ। SC ST ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅಲ್ಲಿ ತೆಗೆದುಹಾಕುವಂಥ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬರುವಂಥ ಅಸೆಂಬ್ಲಿ ಎಲೆಕ್ಷನ್ನಲ್ಲಿ ನಾನು ಒಬ್ಬ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ನಿಲ್ಲಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನಾನು ಒಬ್ಬ ಆಕಾಂಕ್ಷಿ, ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಟಿಕೆಟನ್ನು ಕೇಳಿದ್ದೀನಿ। ಹಾಗೆ ಇವತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥ ಭರವಸೆ ನನಗಿದೆ। ಭರವಸೆ ನನಗಿದೆ। ಅದ್ರ ಮುಖೇನವಾಗಿ ಇವತ್ತು ದಿವಸ ಪ್ರತಿ ಬೂತ್ದಲ್ಲೂ ಇವತ್ತು ಪಕ್ಷವನ್ನು ಬಲಪಡಿಸಬೇಕು। ನಾವು ಪಕ್ಷ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಬೇಕು। ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಭದ್ರಕೋಟೆ ಈ ಕೃಷ್ಣರಾಜಪುರ ಕ್ಷೇತ್ರ। ಮತ್ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಬಾವುಟ ವಿಜಯ ಪತಾಕೆಯನ್ನು ಹಾರಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ। 51 वार्ड से फैरोज भाई और उनकी टीम पूरे मिलकर 2 व्हीलर रैली वहाँ से लेकर विजनापुरा प्लेटफॉर्म रोड और रेलवे स्टेशन KR तक बाइक रैली DK मोहन सर के घर के पास हमें आए हैं पूरे मिलकर। हमारे वार्ड में 44 बूथ है। बूथ में पूरा जितना लिस्ट हमने निकाला है उसमें 10,000 वोट नहीं मुसलमानों का। पूरा एक घर को 4-4 वोट कट करके है। तो वोटिंग भर्ती करने का क्या करेंगे? अभी हम वर्क करेंगे। हम यहाँ वर्क करने की कोशिश कर रहे हैं। अगर इसे एक टीम बनाकर इसके ऊपर तवज्जो देते हैं हम लोग। अच्छा, तो क्या तरीका होगा? तरीका घर घर जाके जिसका वोट है जिसका नहीं है उसे ऐड कराना चाहते हैं। आइडेंटिफाई करके उसको ऐड कराते हैं। जिसका डिलीट हुआ है वो तो फिर उसको वोट डालने की कोशिश करेंगे। आपका पूरा नाम? मुख्तार खान।
अगली बार जो इलेक्शन आने वाला है उसमें DK मोहन सर को अगर कांग्रेस से उनको सीट दिए तो जीतने का 100% चांसेस है। काम करके घर घर जाएंगे, आइडेंटिफाई करेंगे किसका वोट कट हुआ है किसका नहीं कट हुआ है, देख के उसको क्या करना उसका बंदोबस्त करके वोट पूरा जो हमारा वोट जाके है वो वोट को लाने की कोशिश करेंगे करके इंशाल्लाह DK मोहन बाबू को हमें जीतते हुए देखना चाहते हैं। क्या नाम आपका? मोहम्मद अशफाक ಬಿಜನಾಪುರ से। ನಾನು ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ವಿಜ್ಞಾಪುರ ವಾರ್ಡ್ದಿಂದ ಬಂದಿರೋದು. ವಿಜ್ಞಾಪುರ ಎಫ್ಸಿ ಹತ್ರ ಎಲ್ಲ ಬಂದು ಯುವಕರು ಎಲ್ಲ ಒಂದು 100 ಜನ ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿ ಬಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷವನ್ನು ಬಲಪಡಿಸಬೇಕಂತ ನಾವು ಹುಮ್ಮಸ್ಸಿಂದ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸು ಜಯಬೇರಿಯನ್ನು ಬಾರಿಸಬೇಕಂತ ನಾವು ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಬಂದು ನಮ್ಮ ನಾಯಕರು DK ಮೋಹನ್ ಬಾಬು ಅವರು ಗೆದ್ದು ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮತಗಳಿಂದ ಬರಬೇಕಂತ ನಾವು ಆಸೆ ಪಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ಇನ್ನೊಂದು ಏನಂದರೆ ಈ ವೋಟರು ಐಡಿಗಳು SC ST ಮತ್ತು ಮುಸಲ್ಮಾನರದ್ದು ಡಿಲೀಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಮನೆ ಹೋಗಿ ಬೂತ್ಗೆ ಒಂದು 5 ಜನ ನಾವು ಬಿಟ್ಟು 10,000 ಡಿಲೀಟ್ ಆಗಿದೆ. SC STಗಳು ಎಲ್ಲ ಸೇರಿದ್ರೆ ಒಂದು 20,000 ಡಿಲೀಟ್ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ವಾರ್ಡಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಇರೋದು ಅತಿ ಹೆಚ್ಚು SC ST ಇದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು 5,000 SCಗಳಿಗೂ ಡಿಲೀಟ್ ಆಗಿದೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆ ಥರ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಅದನ್ನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಸೇರ್ಪಡೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಆ ಥರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು